आणि नाशिक त्र्यंबकेश्वर मधल्या पावसाचा आढावा घेतल्यानंतर रायगड जिल्ह्यातून बातमी आहे। रायगड जिल्ह्यामध्ये संततधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील पिंगळस आंबिवली जामरूक रस्ता हा पाण्याखाली गेलाय। कर्जतमध्ये गेल्या 24 तासात जवळपास 190 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। ओढे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि हे पाणी आता रस्त्यांवर यायला देखील सुरुवात झालेली आहे। पाण्याचा वेग पाण्याचा प्रवाह प्रचंड आहे। 24 तासात कर्जतमध्ये 190 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। पिंगळस आंबिवली जामरूक रस्ता पाण्याखाली गेलेला आहे। शुभम बातमी दे ना जरा, सुजल बातमी दे इकडे मला जरा बातमी दे ये ना, हे सुजल ये ना जरा, ये ना इकडे ये ना जरा, इकडे ना, ए त्याने जा इकडे ना, ऐक ना इथं उभा राहा 2 मिनिटे, ए सुजल गेला 2 मिनिटं, अरे नाही क्रॉप करतोय ना तुला, क्रॉप करतो। तर कर्जतमध्ये गेल्या 24 तासात 190 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। आपण दृश्य पाहिलेली आहेत। जो ओढा आहे त्याने रौद्र रूप धारण केलाय आणि पाणी रस्त्यावर यायला देखील सुरुवात झालेली आहे। पिंगळस आंबिवली जामरूक रस्ता हा पाण्याखाली गेलेला आहे। पाण्याचा वेग प्रचंड आहे आणि या पाण्यामध्ये डोंगर माथ्यांवरती पाऊस होत असल्यामुळे वाढ होताना पाहायला मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।